जय शिवराय मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून 29 एप्रिल 2025 रोजी चौंडे येथील झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक नवीन योजना शेतकऱ्यांसाठी आणण्याचा विचार इथं घेतलेला आहे. मित्रांनो, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असं मागेल त्याला योजना. तर या तत्वावरती शेतकऱ्यांना कृषीविषयक पायाभूत माहिती आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता इथं करून देण्याची तर या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. तर प्रत्येक वर्षी 5,000 रुपयाचा निधी, तर याप्रमाणे पुढील 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपयाचा निधी तर ही योजना राज्यभरामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण पायाभूत सुविधांची निर्मिती अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. किंवा मग यांत्रिकीकरणाच्या सुविधा असतील किंवा एकात्मिक बल उत्पादनाच्या सुविधा असतील, त्यासाठी पायाभूत सुविधा लागणाऱ्या असतील आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूक असेल किंवा मग कांदा जाळी असेल किंवा मग शेततळे असतील किंवा मग इतर काय ज्या वस्ती शेतकऱ्यांना गरजेच्या असतात, तर अशा पायाभूत सुविधांची निर्मिती जर शेतकऱ्यांसाठी झाली तर शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा इथं मिळू शकतो. किंवा शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेतमार्ग शेतरस्ता हवा असेल किंवा मग शेतकऱ्यांना वेगवेगळे हार्वेस्टर्स हवे असतील किंवा मग शेतकऱ्यांना पेरणी यंत्र मिळाले, तर अशा गोष्टी जर शेतकऱ्यांना इथं मिळाल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा लाभ होईल. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे उन्नतीसुद्धा देखील होईल आणि त्यामुळेच केंद्र सरकारच्या राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या धर्तीवरती आता राज्य सरकारसुद्धा यामध्ये सामील होतं आणि याच्यासाठी हा निधी इथं वापरला जाणार आहे. 29 एप्रिल 2025च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं असेल तर लॉटरी पद्धती ही बंद होणार आणि मागेल त्याला योजना ही मिळणार. आता त्याच अनुषंगाने पोर्टलवर सुद्धा अपडेट करणं चालू आहे. त्यामध्ये अपडेट करणं चालू आहे, बदल करणं चालू आहे आणि लाखो अर्ज इथं अजून काही पेंडिंगमध्ये पडलेले आहेत. तर त्या अर्जांना सुद्धा त्यांना मान्य करायचं आहे आणि जो व्यक्ती सर्वात अगोदर इथं अर्ज करेल तर त्यालाच अगोदर इथं प्राधान्य दिले जाईल, असे नियम इथं ठरवलेले आहे. आणि केंद्र सरकारच्या भरपूर साऱ्या योजना आणि राज्य सरकारच्या त्यासोबतच्या भरपूर साऱ्या अशा योजना, तर अशा सर्व योजनांना एक एक करून इथं प्रशासकीय मान्यता देण्याचे काम चालू आहे. आणि या योजनासाठी हवी असलेल्या निधीची तरतूद ही येणाऱ्या पावसाळ्याच्या अधिवेशनामध्ये केली जाणार आहे. आणि आता सध्या ज्या काय राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या काही योजना राबवल्या जात आहे, तर त्यामध्ये जो काही निधी इथं उपलब्ध आहे, तर तो निधी इथं वापरण्याचा सांगण्यात आलेला आहे. आणि येत्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनासाठी स्वतंत्र निधी हा उपलब्ध करून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला ही योजना इथं राबविण्यास प्रक्रिया चालू केली जाणार आहे. आणि मित्रांनो, या संबंधित नवीन जी-आर इथं निर्गमित केला जाईल. त्या जी-आरमध्ये सर्व गोष्टीची तरतूद त्यामध्ये केली जाईल. कोणकोणत्या योजना त्यामध्ये राबविल्या जाणार आहे, कशाप्रकारे अनुदान त्यासाठी दिलं जाणार आहे, सर्व गोष्टींची तरतूद त्या नवीन जी-आरमध्ये दिली जाणार आहे. आणि जसा तो जी-आर येईल तर त्या जी-आरची माहिती आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, सर्व गोष्टी आपण शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या माहिती इथं घेऊन येत असतो. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. खाली दिलेलं जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज करून लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, धन्यवाद.